बघा 11वा प्रकार आहे बघा वर्ग संख्या। वर्ग संख्या म्हणजे काय मित्रांनो, बघा जसे की वर्गमुळात 1, वर्गमुळात 4, इथं वर्गमुळात 9 हे पूर्ण वर्ग संख्या आहेत बरं का मित्रांनो। वर्गमुळात 16, मग वर्गमुळात 25, वर्गमुळात 100, मग वर्गमुळात 169 इत्यादी। या प्रकारे सर्व संख्या काय असणार आहे मित्रांनो, तुमचे परिमेय संख्या असणार आहे। बघा वर्गमुळात एकदा असं पण दिलेलं असतो बघा मित्रांनो, वर्गमुळात 8/2, मग ही परिमेय संख्या नाही का मित्रांनो, परिमेय संख्या आहे। बघा थोडंसं डोकं लावा, या संख्येला आपण काय करू शकतो, बे चौक 8, मग वर्गमुळात किती आला मित्रांनो 4, मग 4 ही काय आहे मित्रांनो पूर्ण वर्ग संख्या आहे, जसे की पूर्ण वर्ग संख्या मित्रांनो। मग ह्या पण तुम्हाला हे समजलं पाहिजे, जसे की मी म्हणलो मित्रांनो, बघा जसे म्हणलो मी 27 वर्गमुळात 27/3, बघा 3 ने 27 ला भाग जातो मित्रांनो, भाग द्या। बघा 3 1 3, 3 9 27, वर्गमुळात किती राहिले मित्रांनो 9 राहिले, मग ही पण काय असणार आहे तुमची परिमेय संख्या असणार आहे, जसे की ही मित्रांनो 8/2 आणि 27/3 हे पण काय आहे मित्रांनो परिमेय संख्या आहे। जसे की 12वा, याच्यामध्ये मी महत्त्वाचेच प्रकार घेतोय बरं का, इतर सर्व प्रकार तर याच्यामध्ये मोडणारच आहे, पण मी तुम्हाला महत्त्वाचे शिकवतो आणि याला तुम्ही IMP करू शकता मित्रांनो, हे समजून घेण्यासाठी। बघा पूर्ण वर्ग संख्येला तुम्ही IMP करा। बघा पूर्ण वर्ग संख्या हे परिमेय संख्या आहे, जर पूर्ण वर्ग संख्या नसेल तर ते अपरिमेय असते मित्रांनो। बघा आता पुढचं लिहितो पूर्ण घन संख्या। पूर्ण घन संख्या म्हणजे काय मित्रांनो, बघा घनमुळात ही घनमूळ आहे मित्रांनो, ही घनमूळ चिन्ह आहे, याच्यामध्ये मी 1 लिहिलो, याचं उत्तर 1च मिळतो आपल्याला। घनमुळात मी लिहिलोय 8, याचं उत्तर आपल्याला 2चं घन आहे 8। मी इथं लिहिलोय घनमुळात मी 27 लिहिलोय, 3चं घन 27 आहे मित्रांनो। घनमुळात 64 लिहिलोय, घनमुळात 64 हे काय आहे मित्रांनो 4चं घन आहे 64। मी म्हणलोय मित्रांनो घनमुळात 125 लिहिलोय, 5चं घनमूळ किती मित्रांनो 125। मग तुम्ही मला सांगा मित्रांनो, हे सर्व काय असणार आहे मित्रांनो, हे सर्व पूर्ण घन संख्या आहे। जसे की मी लिहिलोय मित्रांनो घनमुळात 1331 मित्रांनो 1331 ही पण काय आहे पूर्ण घन संख्या आहे। जसे की मी लिहिलोय मित्रांनो इथं घनमुळात 15625 ही पण काय आहे मित्रांनो पूर्ण घन संख्या आहे। जर तुम्हाला बघा ह्या अशा संख्या पूर्ण घन संख्या पाठ नसतील तर पाठ करून घ्या मित्रांनो, कमीत कमी 30 पर्यंत पाठ करा, तर तुमचं पोलीस भरती हा एकदम इजी वाटेल तुम्हाला। जर तुम्हाला पाडे, घनसंख्या, मूळ संख्या किंवा वर्ग संख्या पाठ नसेल तर तुम्हाला पोलीस होणं खूप कठीण आहे मित्रांनो, कारण की एक बेसिक पद्धतीचं विद्यार्थी म्हणजे ज्याला बेसिक गोष्टी सगळं जमतंय तोच पोलीस होण्याचा लायकीचा असतो मित्रांनो। त्यामुळे तुम्ही काय करा, लहान लहान गोष्टीला पाठ करून घ्या मित्रांनो, जसे की वर्ग संख्या, घनसंख्या, पाडे नंतर मूळ संख्या, हे सर्व तुम्हाला पाठ पाहिजे मित्रांनो। ठीक आहे, आता इथपर्यंत आलोय 12 पर्यंत। बघा 12च्या पुढं पण आहेत मित्रांनो, 13वा आपण विचार केलो। बघा 13वा विचार केलो तर बघा जसे की बघा आपण केवल मूल्य संख्या शिकलोय, गुणाकार व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त संख्या हे पण काय आहेत मित्रांनो परिमेय आहेत। जसे की मी आता डायरेक्टली लिहितोय मित्रांनो, आता तुम्हाला एवढे उदाहरण देणार नाही, तुम्हाला माहिती आहे। जसे की गुणाकार व्यस्त 14वा पकडा, जसे की बेरीज व्यस्त, त्यानंतर 15वा पकडलं तर मित्रांनो बघा इथं त्रिकोणी संख्या सर्व काय असणार आहे परिमेय। 15वा झालं 16वा बघा जसे की चौरस संख्या हे पण काय असणार आहे मित्रांनो परिमेय। जसे की 17वा बघा पंचकोनी संख्या परिमेय असणार आहे मित्रांनो। बघा जसे की 18वा पकडा षटकोनी संख्या काय असणार आहे मित्रांनो परिमेय असणार आहे। आणि आता इतर प्रकार बघा, इतर P/Q मध्ये मांडता येणारे सर्व संख्या प्रकार
सर्व संख्या प्रकार काय असणार आहे मित्रांनो, परिमेय संख्या। मग तुम्हाला समजलं असेल परिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला p/q मध्ये मांडता येतो त्या सर्व संख्या प्रकार। मी काही प्रकार तुम्हाला लिहून दाखवले, जसे की 18 प्रकारपर्यंत लिहून दाखवले, इतर प्रकार पण आहेत मित्रांनो। पण तुम्हाला आठवण ठेवायचंय पूर्ण वर्ग संख्या, पूर्ण घन संख्या आणि आवृत्ती आणि दशांश अपूर्णांकातील संख्या मित्रांनो, याच्यावर तुमचा हा संख्या प्रकार अवलंबून आहे। काय करा, एवढं लिहून घ्या आणि काय करा, आता इथून पुढे